रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 15वा. पुरुषोत्तम योग. भाग 2. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुर्व्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद. ज्याचे मूळ ऊर्ध्व आहे, ज्याची शाखा म्हणजे अग्र खाली आहे, अशा या अखंड सृष्टीला अश्वत्थ वृक्ष असे म्हणतात. वेद ही या वृक्षाची पाने आहेत. जो या वृक्षाला पूर्णपणे जाणतो तो मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगातरुयया येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे एरवी मध्योर्ध्वध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जयाठाई जो नायकी जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते वीण जया जे आर्हा परवते जया जे पुढे मागवते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ते ब्रह्म या संसार वृक्षाच्या वर आहे. त्यास या झाडामुळे ऊर्ध्वपणा प्राप्त झाला आहे. एरवी ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ऊर्ध्व, मध्य किंवा अध असा भेद नाही, ज्याचे ठिकाणी दुसरे काही नाही, अशी धर्मशास्त्राची एकवाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद, नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो विषय सेवनाशिवाय स्वरूपता सत्तारूप आहे, मूर्तिमंत आनंदरूप आहे. ब्रह्माचे ज्ञान ज्यांना आहे त्यांना ते अलीकडे आहे. ज्यांना ब्रह्माचे ज्ञान नाही त्यांना ते पलीकडे आहे. तसेच ज्यांना ब्रह्माचे ज्ञान आहे त्यांना ते पुढे आहे आणि ज्यांना ब्रह्माचे ज्ञान नाही त्यांना ते मागे आहे. जे ब्रह्म पाहणाऱ्या वाचून प्रत्यक्ष स्वरूप आहे, जे इंद्रियांना विषय होत नसल्यामुळे उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा नामरूपाचा संसारा होय जया ते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान मुखा भरले गगन गाळी वजे जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणची ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगाय या तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैशी तैसी सत ना असत होये जे विचाराचे नाम न साहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती जे नाना तत्वांची मांदूस जे जगदभ्राचे आकाश आकार जाताचे दूस घडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभावची पाही प्रगट होय जेव्हा आपण या आली निद करी आपण पेजेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्ने प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवउनी वेगी आलिंगिले निवीण आलिंगी सकामू करी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया तेची रुखायया मूळ पहिले. त्या ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या उपाधीचा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार प्राप्त होतो. ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय होय. या वाचून जे केवळ ज्ञाप्ती मात्र असते ते ब्रह्म होय. ते ब्रह्म आनंदाने परिपूर्ण आहे. ते आकाशरूपी वस्त्रातून जणू काही गाळून घेतलेले आहे, इतके ते सूक्ष्म आहे. जे नित्य असल्यामुळे कोणाचे कार्य नाही आणि असंग असल्यामुळे कोणाचे कारणही नाही, ज्याचे ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेद नाही, त्यामुळे ज्याला कोणी दुसरे सजातीय किंवा
विजातीय नाही. त्या ब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचा सापेक्ष असलेला एकपणाही नाही. जे आपणच आपल्याला जाणणारे आहे अशी जी सत्य ब्रह्मवस्तू आहे ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व म्हणजे अधिष्ठान आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे जे अंकुर निघाले ते असे आहेत. परमार्थ सत्तेने जी नसतानाही जिला व्यावहारिक सत्तेचे अस्तित्व आहे ती माया या नावाने प्रसिद्ध झाली आहे. वान स्त्रीच्या मुलांचे वर्णन जसे करावे तसे तिचे वर्णन आहे. जी माया ब्रह्मज्ञानाने बाधित होत असल्यामुळे सत नाही आणि जी जगतातील अनेक कार्यांच्या रूपाने अनुभवास येत असल्यामुळे जी असत नाही. जी ब्रह्मविचाराचे नावही सहन करत नाही, जी विचारांपुढे टिकत नाही, अशा प्रकारची जी आहे तिला अनादी म्हणतात. जी अनेक तत्वांची शक्तीची पेटी आहे, जी जगतरूप अभ्राला आधार होय आणि विश्वाकार रूपी वस्त्राची घडी आहे. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे, तसेच जी संसार विस्ताराची आधारभूमी आहे, तसेच जी विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे. ती माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जशी नाहीच अशा स्वरूपाने आहे. त्या योगाने ब्रह्माच्या तेजाने ती विश्वाच्या रूपाने प्रगट होते असे जाण. जागे असलेल्या मनुष्यास झोप आली असता ती झोप त्याला जशी मूढ करते अथवा काजळी जशी दिव्याच्या प्रकाशाला मंदपणा आणते, अथवा स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येऊन त्यास जागे करून तिने आलिंगन दिल्याशिवायच तो ज्याप्रमाणे तिला आलिंगन देऊन सकाम बनतो, त्याप्रमाणे धनंजया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रित असलेली माया आपल्याच आश्रयाच्या ठिकाणी नेणतेपणा आणते आणि ब्रह्मालाच विषय करते. अशा प्रकारची माया विश्वरूप वृक्षाचे पहिले मूळ आहे. वस्तुसी आपला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळई जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीजभावो घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न जागृती हा फळभावो तियेचा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परी ते असो प्रस्तुती अज्ञान मूळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळीया बांधोनी आळे माया योगाचे मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणि यांचे बेंबळ अधिदावी तेथ चिदवृत्ती पहिले महतत्व उमलले ते पान वाल्हे दुल्हे एक निघे मग सत्व रज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवाणा अधोमुखू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे ढाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची या गाढिका विकल्प रस कोवळिका चित्त चतुष्टय डहाळिका कोंभै जेतो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोंक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोत्रादी तन्मात्रे ते अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा. जीवाला आपले वास्तव स्वरूप ब्रह्म आहे हे कळत नाही. तेच शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जगत कारणत्वाचा कंद पुष्ट होण्यास कारण आहे. हे जीवात्म्याला असलेले अज्ञान शुद्ध ब्रह्माला जगत कारणत्व येण्यास कारण आहे. यालाच उपनिषदांमध्ये बीजभाव असे म्हटले आहे. जेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते तेव्हा त्याला मायेचा मोड फुटतो असे म्हटले जाते व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फळे उत्पन्न होतात.
अशा प्रकारे वेदांतांमध्ये सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती यांचे निरूपण करण्याची जी परिभाषा आहे त्यावरून बीज, अंकुर व फळ हा बोध प्राप्त होतो. पण ते तूर्त राहू दे. संसार वृक्षाचे मूळ घन अज्ञान आहे ते तू निश्चित जाण. निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा जो कल्पित संबंध आहे ते संसार वृक्षाचे बळकट असे जाळे असून ते आळेच संसार वृक्षाचे कारण आहे. असे माया संबंधीचे आळे झाल्यावर मग त्या मुळात प्रारंभी देह निर्माण होऊन खालच्या बाजूस 4 प्रकारचे अंकुर फुटतात. याप्रमाणे संसाररूपी वृक्षाचे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुराचे झुपके निघतात. त्या अंकुरात चिदवृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून प्रारंभी महत्तत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या महत्तत्वापासून अहंकार निर्माण होतो. तो अहंकार मुळात एक असून सात्विक, राजस, तामस असा 3 प्रकारचा होतो. याप्रमाणे महत्तत्वाला सत्व, रज व तम अशी 3 पाने असलेला आणि खाली विस्तारलेला अहंकार रूपी अंकुर फुटतो. मग तो सात्विक अहंकार बुद्धिरूपी शेंडा निर्माण करून सर्व प्रकारच्या भेदभावांची वृद्धी करतो. त्याच वेळी तो अहंकार मनाची डहाळी विकसितपणाने धारण करतो. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 कोवळ्या डहाळ्यांच्या रूपाने तो कोंभाला प्राप्त होतो. मग तामस अहंकारापासून आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी असे पंचमहाभूतांचे 5 फोक वेगाने सरळ निघतात. त्याप्रमाणे राजस अहंकारापासून महाभूत, स्वरूप अशी श्रोत्रादी 10 इंद्रिये निर्माण होतात. ती इंद्रिये शरीराच्या आश्रयाने राहणारी, इकडे तिकडे डोलणारी, चित्रविचित्र अशी लुसलुशीत पाने आहेत. तेथ शब्दांकुर वरी पडी, श्रोत्रा वाढी देवडी, होता करीत कांडी आकांक्षेची, अंगत्वचेचे वेल पल्लव, स्पर्शांकुरी घेती धाव, तेथे बांबळ पडे अभिनव विकाराचे, पाठी रूप पत्र पालो वेली, चक्षु लांबते कांडे घाली, ते वेळी व्यामोहता भली पाल्हाळी जाय, आणि रसाचे अंग वसे, वाढता वेगे भौवसे, जिव्हे आरतीची असोसे निघती बेचे, तैसेची कोंभेले निगंधे, घ्राणाची डिरी थाऊ बांधे, तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा, एवं महदहम बुद्धी, मने महाभूत समृद्धी, ये संसाराची या अवधी सासन्नीजे, किंबहुना इही आठे, आंगी हा अधिक फांटे, परी शिंपीचिये वढे उमटे, रूपे जेवी का समुद्राचे निपैसारे, वरी तरंगता आसारे, तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ, आता याचा हाची विस्तारू, हाची यया पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया, परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उससे, यया महदादी आरवसे अधोशाखा, आणि अश्वत्थू ऐसे ययाते, म्हणती जे जाणते, तेही परीस होयेथे सांगिजेल, तरी श्वा म्हणीजे उखा, तो वरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा, जैसा न लोटता क्षणू, मेघू होय ज्ञानावर्णू, का विजू नसे संपूर्ण निमेषभरी. त्या पंचमहाभूतांमध्ये परस्पर पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासून शब्दाचा अंकुर निर्माण होतो. त्या अंकुराला भेटण्याकरता श्रोतेंद्रियांची 1.5 पट वाढ होत असता ती वाढ इच्छेचे पेरे करीत असते. मग अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटून त्याला स्पर्शरूपी अंकुर येतो.
त्यावेळी नवनवीन विकारांची खूपच वाढ होते. पुढे रूप हे पान फुटते आणि डोळा हा भ्रमाने त्याची गोडी घेण्यासाठी धाव घेत असतो आणि पाण्यापासून उत्पन्न झालेल्या रसांच्या साली खूप वेगाने वाढत असतात. त्यावर जिभेच्या इच्छारूपी पानांचे पुष्कळ झुंबाडे निघत असतात. तसेच पृथ्वीपासून गंधाचा अंकुर निघाल्यावर नाकाचा शेंडा गंधाकडे धाव घेऊ त्यावेळी नाक गंधापासून झालेल्या हर्षाने अतिलोभाचा तळ गाठत असते. याप्रमाणे मन, बुद्धी व अहंकार आणि पंचमहाभूते अशी अष्टधा प्रकृती या मायेपासून निर्माण होते. फार काय वर्णन करावे. या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक प्रमाणात वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे ते आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते, किंवा समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रा एवढ्याच असतात, त्याप्रमाणे ब्रह्म हे अज्ञान मूल असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराचे होते. म्हणून संपूर्ण जग हा अज्ञानाचा विस्तार असून त्यावर त्याचा पसारा भासत असतो. ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य एकटा असून जे जे काही स्वप्न तो पाहतो ते सर्व आपणच होतो. परंतु ते असो, असा हा भ्रममूलक संसार वृक्ष आश्चर्यकारक रीतीने वाढतो. त्यावेळी ह्या वृक्षाला महत्त्वादी अंकुरापासून खाली शाखा निर्माण होतात आणि जाणते लोक याला जे अश्वत्थ असे म्हणतात, त्याचेही कारण आता सांगतो, तरी त्याचे श्रवण कर. तरी श्व म्हणजे उद्या. उद्यापर्यंत देखील या प्रपंचरूपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण गेला नाही तोच मेघ विविध रंगाचा होतो, किंवा वीज देखील निमिष मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही. ना कांपतया पद्मदळा वरी लिया बैसका नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे तैसीची ययाची स्थिती. नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणवनी यया ते म्हणती अश्वत्थू हा. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे. परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा एरवी पिंपळू म्हणता विखी. मिया गती देखिली असे निकी. परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणवनी हा प्रस्तुतू अलौकिकू परिसा ग्रंथू. तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलिजे हा. आणि कही एकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू. आथी परी तो भीतरू ऐसा आहे जैसा मेघाचे नितोंडे. सिंधू एके आंगे काढे आणि नदी येरीकडे भरीतची असती. तेथ ओहटे ना चढे ऐसा परिपूर्णोची आवडे. परी ते फुली जवन उघडे मेघा नदीची. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होते नि वहिलेपणे. म्हणोनी यया ते लोकू म्हणे अव्ययू हा. एरवी दानशीळू पुरुषू वेंचकपणेची संचकू. तैसा अव्ययेची हा रुखू अव्ययोगमे. जाता वेगे बहु असे न वचे का भूमी रुतले असे. रथाचे चक्र दिसे जिया परी. तैसे काळातिक्रमे जे वाळे. ते भूत शाखा जेथ गळे. तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. कमळाच्या हालणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही अथवा व्याकुळ झालेल्या माणसाचे चित्त जसे स्थिर नसते, तशीच या संसार वृक्षाची स्थिती आहे. हा क्षणाक्षणाला नष्ट होत असतो, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ असे म्हणतात, परंतु श्रीहरीचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही. एरवी अश्वत्थ शब्दाचा पिंपळ हाच अर्थ संभवतो, परंतु मी याविषयी सूक्ष्म विचार केला आहे. परंतु ते असो. येथे समाजामध्ये रूढ असलेल्या अर्थाचे काय कर्तव्य आहे?
भगवंताला अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक विचार ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले आहे. आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजे नित्य या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु याचा अविनाशपणा आतून असा आहे, ज्याप्रमाणे समुद्राचे जल वाफेच्या रूपाने मेघ शोषण करत असतो व ते मेघ वर्षाव करून नदी पात्रात पडल्यावर त्या सर्व नद्या पुन्हा समुद्रास मिळतात, त्याप्रमाणे तो समुद्र कमी होत नाही अथवा वाढतही नाही. सर्व काळ सर्व बाजूंनी तो भरलेला आहे असे वाटते. परंतु जोपर्यंत मेघ आणि नदी यांचे उपसणे आणि भरणे हे स्वरूप स्पष्ट झालेले नाही तोपर्यंत समुद्र भरलेला आहे असेच वाटते. या संसाररूपी वृक्षाची उत्पत्ती व लय अति जलद गतीने होतात, म्हणून त्याचा तर्क करता येत नाही. त्यासाठी सामान्य लोक याला हा अव्यय आहे असे म्हणतात. एरवी दान करणारा मनुष्य एकीकडे दान करून पैसे खर्च करीत असलेला दिसला तरी दुसरीकडे तो दानाच्या पुण्याने संपत्तीचा संचय करीत असतो. त्याप्रमाणेच हा वृक्ष त्याचा नाश होत असूनही अविनाशी आहे असेच भासते. ज्याप्रमाणे रथाचे चाक अतिशय वेगाने फिरत असताना देखील ते फिरत नाही, उलट जमिनीत रोवलेले आहे असे दिसते, त्याप्रमाणे काही काळाने ही प्राणीरूपी शाखा वाळून जाते आणि ज्या स्थानापासून ती गळून पडते त्याच ठिकाणी दुसऱ्या कोट्यवधी प्राण्यांच्या शाखा संसार वृक्षाला फुटतात. परी एकी केधवा गेली, शाखा कोडी केधवा झाली. हे नेणवे जेवी उमलली, आषाढ भ्रे. महाकल्पाच्या शेवटी उदेली या उमळती सृष्टी. तैसेची आणखीचे दांग उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे, पडती प्रलयांतीची सालडे. तव कल्पादीची जुंबाडे, पाल्हे जती. रिगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे. जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे, जिंके जेवी. कलियुगांती कोरडी, चहुयुगाची साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी, पडे पुढती. वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मूळ हारी होये. जैसा दिवसू जात की येत आहे, हे चोजवेना. जैसा वारियाचा झुळका, सांदा ठाऊ वा नव्हे देखा. तैसिया उठती पडती शाखा, नेणो किती. एकी देहाची ढिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे, अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मार्गे. येथ असतची असी जे जगे, मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे. नेणतया तरंगू आवडे, नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळिता अपाडे. दोन्ही आथी ऐसा पडे, भ्रमू जेवी जगा. आषाढ महिन्यात ढग केव्हा येतात आणि केव्हा जातात हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे त्या संसार वृक्षाची फांदी केव्हा नाश पावली आणि त्याच्या जागी दुसऱ्या शरीररूपी कोट्यवधी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे काही कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी निर्माण झालेली जगत उन्मळून पडते आणि कल्पाच्या सुरुवातीला जसे होते तसेच दुसऱ्या कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा विस्तार पावते. संहारकारक अशा प्रचंड मोठ्या वाऱ्याने प्रलयकालाच्या अखेरीस संसार वृक्षाच्या जीर्णसाली गळून पडतात. तोच कल्पाच्या सुरुवातीला सृष्टीचे समुदायच समुदाय उत्पन्न होऊ लागतात. ज्याप्रमाणे उसाच्या कांड्यापासून कांडे निर्माण होत होत वाढीची मर्यादा गाठतो, त्याचप्रमाणे एका मन्वंतरापुढे दुसरे मन्वंतर येते आणि एका वंशानंतर दुसरा वंश वाढत जातो. कलियुगाच्या शेवटी 4 युगांची वटलेली सालफटे गळून पडतात.
तोच कृतयुगाची नवीन अतिशय रसरशीत सालपटे जोमाने वाढत जातात. चालू असलेले वर्ष संपून ते जसे पुढील वर्षास आमंत्रण देते, ज्याप्रमाणे दिवस जात आहे की येत आहे हे काही कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लहरी एकामागून एक येत असतात, त्यामुळे दोन लहरींमधील सांधा कळत नाही, त्याप्रमाणे शरीररूपी किती डहाळ्या पडल्या व किती उत्पन्न झाल्या हे काही कळत नाही. एका देहाचा शेंडा तुटून पडतो, तोच दुसऱ्या अनेक देहांचे अंकुर फुटतात. त्यामुळे हा संसार वृक्ष अविनाशी आहे असे वाटते. ज्याप्रमाणे वेगाने वाहणारे पाणी पुढे पुढे जात असते आणि त्याच्यासारखे दुसरे पाणी त्या प्रवाहाला येऊन मिळत असते, त्याप्रमाणे जे असत आहे ते जगाकडून सत मानले जाते, किंवा डोळ्याचे पाते लवते न लवते तोच अवकाशात कोट्यावधी प्राण्यांच्या घडामोडी होत असतात. तसेच समुद्रावर ज्या लाटांवर लाटा येत असतात त्या नित्य भासत असतात. त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा कावळ्याला एकच बुबुळ असते, परंतु तो एका क्षणात ते बुबुळ दोन्ही डोळ्यांत फिरवीत असतो, त्यामुळे त्याला दोन डोळे आहेत असे लोकांना भासते. त्याप्रमाणेच संपूर्ण जगत हे अनित्य असूनही ते नित्य आहे असा भ्रम होतो. पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमिसी जैसी जडली, ऐसा वेगतिशयो भूली हेतु होय, हे बहु असो झडती, आधारे भोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती चक्राकार, हा संसार वृक्ष तैसा, मोडत मांडतू सहसा, न देखोनी लोकुपिसा अव्ययो मानी, परिययाचा वेग देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात, नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे, तया ते गा पंडुसुता, मी सर्वज्ञोही म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्मी सिद्धांता वंद्यू तोची, योग जाताचे जोडले, तया एकासीची उपयोगा गेले, किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी, हे असो बहु बोलणे, वानिजेल तो कवणे, जो भवरुख जाणे उखी ऐसा. किंवा भोवरा अतिवेगाने फिरू लागला म्हणजे तो फिरत असूनही स्थिर आहे असा भास होतो. त्याप्रमाणेच या जगाचा प्रकार आहे. हे अनेक दृष्टांत राहू देत. एखादा मनुष्य अंधारामध्ये हातात कोलती घेऊन खूप वेगाने फिरवू लागला म्हणजे ती जशी अखंड चक्राकार दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष देखील कधी नाश पावतो व कधी उत्पन्न होतो, कधी विस्तार पावतो, हे न कळाल्यामुळे अज्ञानी लोक यास नित्य मानतात. परंतु जो पुरुष या संसार वृक्षाच्या उत्पत्ती व नाशाचा वेग पाहतो आणि हा क्षणभंगूर आहे हे जाणतो, तसेच एका क्षणात हा कोट्यवधी वेळा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे त्यास ज्ञान असते. या वृक्षाचे मूळ अज्ञाना वाचून दुसरे नाही आणि याचे अस्तित्व खरे नाही. असा हा संसार वृक्ष जीर्णसालीचा भासमान आहे असे ज्यांनी जाणले, अर्जुना, त्याला मी सर्वज्ञ जाणता म्हणतो. आणि जो वेदांतील सिद्धांत जाणणाराही आहे तोच मला वंद्य आहे. योगापासून मिळणारे फलही त्यालाच मिळते. फार काय सांगावे, जगामध्ये ज्ञान उपदेशांचा संप्रदाय त्या जीवनमुक्त पुरुषामुळे सुरू असतो. आता हे फार बोलणे असू दे. अशा प्रकारे हा संसार वृक्ष अनित्य आहे असे ज्याने जाणले तो कोणाकडून पूर्णपणे कसा वर्णिला जाईल.